बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या वारंवार शिंका येणं, सर्दी होणं, नाक गळणं, खोकला येणं, कोरडा खोकला येणं, डोळ्यातून पाणी येणं किंवा सारखं सारखं नाक गळणं, डोळे लाल होणं, नाक लाल होणं अशा प्रकारच्या तक्रारी जाणवत असतात. तर लक्षात घ्यायला हरकत नाही, काही जणांना म्हणजे ही ॲलर्जिक सर्दी असते. कशाची ॲलर्जी असते तर धुळीची ॲलर्जी असू शकते, डस्ट म्हणतो आपण. त्यानंतर उदबत्ती, धूळ, गारवा, फ्लोअरचा गारवा म्हणजे जर तुम्ही फ्लोअरवर अनवाणी चाललात तर लगेच गार लागून सर्दी होणं, फॅन, एसी ह्या प्रकारे वेगवेगळे फॅक्टर्स असतात ज्याचा काहींना त्रास होत असतो. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये नक्की काय झालेलं असतं? आता 2 पेशंट जर असतील तर एकाची इम्युनिटी धुळीला तितकी रिस्पॉन्स नाही करणार जितकी ज्याला ॲलर्जिक रायनायटिस आहे किंवा ॲलर्जिक सर्दी आहे त्या पेशंटची करेल. तर अशा रुग्णांमध्ये फक्त ती इम्युनिटी बॅलन्स करण्याची गरज असते, जेणेकरून त्या पेशंटला त्या धुळीच्या परागकणांचा किंवा गारव्याचा त्रास जाणवत नाही. आणि अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये होमिओपॅथीसाठी नक्की खूप छान औषधं आहेत. कारण ह्या प्रकारची सर्दी जेव्हा तुम्ही कुठलीही गोळी खाऊन सप्रेस करता तेव्हा त्या सर्दीचा, सप्रेस झालेल्या सर्दीचा तुम्हाला इतरत्र परिणाम जाणवतो कालांतराने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्किन इश्यूज होऊ शकतात, परत पोटाचे आजार वगैरे अशा प्रकारचे आजार कालांतराने होतात. त्यामुळे जेव्हा सर्दी होते किंवा यासारखे कफसारख्या प्रकृतीसारख्या तुम्हाला गोष्टी होतात तेव्हा या सप्रेस कधीही करायच्या नाही. होमिओपॅथी कधीही सप्रेस नाही करत, तुम्हाला मुळापासून बरी करते. त्यामुळे तुम्ही होमिओपॅथी प्रेफर करायला ह्या बाबतीत तरी नक्की हरकत नाही. कारण आपण रुग्णाची इम्युनिटी बॅलन्स करून ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही अशा प्रकारे रुग्णाची सर्दी नक्की छान प्रकारे, अगदी छान प्रकारे बरी होऊ शकते. आणि बऱ्याच रुग्णांना ह्या बाबतीत नक्की छान फरक पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही या बाबतीत होमिओपॅथीला नक्की प्रेफरन्स देऊ शकता. इतरही आजारांसाठी होमिओपॅथी नक्की छान उपयुक्त आहे, पण ॲलर्जिक रायनायटिससाठी किंवा ॲलर्जिक सर्दीसाठी आपण म्हणू शकतो ही होमिओपॅथी अगदी नक्की छान उपयुक्त आहे, जेणेकरून तुम्ही तिला नक्की प्रेफरन्स देऊ शकता. तुमची सर्दी सप्रेस होऊ नये असं जर वाटत असेल आणि ती मुळापासून बरी व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला कन्सल्टेशनसाठी मी नक्की आहे. तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता, जेणेकरून आपण तुम्हाला नक्की मदत करू शकतो. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक्यू. बाय.